फॅमिली नमस्कार। आज आम्ही निघालो आहे फॅमिली ट्रिप घेऊन सौताडा रामेश्वर जिल्हा अहिल्यानगर। आता मॉर्निंगचे झाले 10:30 आणि बघा ते आम्ही पूर्ण फॅमिली सोबत पूर्ण टिफिन वगैरे घेऊन निघालेलो आहे आणि खूप मस्त मज्जा करत गेलेलो आहे। गाडीमध्ये खूप छान एन्जॉय केलं। कपिल बघा खूप एन्जॉय करतो आहे आणि तो पुढे बघून त्याला चाचूला सांगतोय की हा रस्ता बघा किती छान आहे आणि तो सांगतोय आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो। त्याचबरोबर आम्हाला चालता चालता भूक लागली, त्यामुळे आम्ही एक छोटंसं हॉटेल बघितलं। त्या हॉटेलमध्ये मग आम्ही छान वडापाव आणि भजी घेतली आणि एन्जॉय केलं। पुढे मग जाता जाता आम्हाला एक असं वडाचं झाड दिसलं, तिथे मग मुलींनी त्या वडाच्या झाडाला छान लटकून एन्जॉय केलं आणि मग आम्ही फायनली सौताड्याला पोहोचलो। तिथे जायला आम्ही विचार केला की कुठे जायचं, नेमकं कसं जायचं आणि मग माहिती पडलं की तिथे खाली पायऱ्या आहे आणि त्या पायऱ्याने आम्हाला जाता येईल। त्या पायऱ्याने आम्ही गेलो। मग आम्ही तिथे मस्त बघितलं की तिथे छान छोटे छोटे दुकानं होते, जे की तिथे खायला खूप होतं, पण आम्हाला असं घेण्यासारखं काही वाटलं नाही, त्यामुळे आम्ही पुढे गेलो। मग जाता जाता सासूबाईंना खूप एन्जॉय करायचं होतं आणि त्यांना बघायचं होतं आणि मग ते मस्त बघत होत्या। मग आम्ही पण त्यांच्याबरोबर खूप साईट सीन्स घेतले आणि मज्जा केली। मग इतकं सुंदर निसर्ग, वाव म्हणजे वावच होतं, कारण की वाव म्हणण्यासारखंच निसर्ग होतं। तुम्ही पण गेलं तर तुम्ही पण वाव म्हणाल, बिकॉज तो जो धबधबा त्या पाणी जे वाहत आहे ते इतकं सुंदर वाहत आहे आणि इतकं सुंदर दिसतंय। त्याच पद्धतीने खाली जे रामेश्वर मंदिर आहे त्या मंदिराचा पण खूप सुंदर असा भाग दिसतो आहे। इतकं सुंदर निसर्ग वातावरण, म्हणजे तुम्ही आता जे व्हिडिओमध्ये पाहताय ते रिअलमध्ये जर तुम्ही बघितलं तर खूप सुंदर। आणि नेमकं या धबधब्यावर एक सोनेरी ऊन पडू लागलं आणि त्या सोनेरी उन्हासोबतच या धबधब्याचा जो कलर होता तो मोत्यासारखा दिसू लागला। अक्षरशः असं सोनेरी पाऊस जसं चमकतो तसं दिसत होतं। आणि त्याचबरोबर मग आम्ही पायऱ्या उतरायला लागलो, जे रामेश्वर मंदिराकडे जातात आणि रामेश्वर मंदिर हे खूप खाली असल्यामुळे या पायऱ्यांनी उतरावंच लागतं। आणि मग उतरताना कळत होतं की या पायऱ्या किती अवघड आहे उतरायला। आणि मग खालून जो कोणी येत होतं ते सांगायचे की या पायऱ्याला अवघड आहे। मग आमच्या सासूबाईला म्हणायला लागले की प्लीज तुम्ही जाऊ नका, कारण की उतरायला सोपं आहे पण चढायला खूप अवघड आहे। मग त्यांना सगळे रिक्वेस्ट करू लागले की तुम्ही जाऊच नका। आणि मग आम्ही पण म्हणलं की ठीक आहे तुम्ही नका येऊ, कारण त्यांना दमाचा त्रास होतो, त्यांना खूप श्वास घ्यायला त्रास जातो। आणि मग त्या नाही आल्यात। मग आम्ही उतरलो खाली। मग उतरतो तर आम्हाला कळू लागलं की खरंच पायऱ्याला अवघड आहे। मग आम्ही रस्त्यात म्हणू लागलो की खरंच आई बरं झालं तुम्ही आल्या नाही। मग आमचं हेच चाललं होतं। मग उतरलो, मंदिराजवळ गेलो। मंदिराजवळ पाहत होतं काय इतकं सुंदर नजारा आणि इतकं छान पाणी वाहत होतं। मग आम्ही मंदिरात गेलो, दर्शन घेतलं। मग तिथे फोटो काढता येत नव्हते, व्हिडिओ नव्हतं काढतो, मग आम्ही काढलं। मग आम्ही जेवायला घेतलं, कारण खूप भूक लागली होती। आणि मग जाता जाता मग आम्हाला त्या धबधब्याकडे जायचं होतं। मग हा रस्ता होता, या रस्त्यामध्ये खडक वगैरे होते आणि मग इथे जाता जाता आम्ही बघितलं की ते एक छोटीशी झील पण आहे, मग ती बघितली। मग इथे थोडं पाय घसरायचा प्रॉब्लेम होता, मग काही नाही आम्ही गेलो हळूहळू। मग गेलो आणि ते बघा किती छान धबधबा होता आणि इतकं एन्जॉय केलं। मग मुलींनी तर पाण्यात उतरून इतकं मस्त एन्जॉय केलं, कारण की ते पाणी वाहत होतं त्या दगडातून पाणी वाहता त्या वाहत्या पाण्यामध्ये जी खेळण्याची मजा असते ती वेगळीच असते। आता तुम्हाला पण पाहता असं वाटत असेल की वाव आम्ही पण इथे जायला पाहिजे आणि आम्ही पण इथे खेळायला पाहिजे। आणि खरंच मग आम्ही तिथे पाहिलं तर इथे कावळे इतके होते, मग त्यांना खाऊ घातलं। मग आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो, जे की आम्हाला कपिलधारला जायचं होतं। मग रस्त्यामध्ये इतकं छान निसर्गमय वातावरण होतं, नद्या होत्या आणि खूप सुंदर असं दिसत होतं। मग फायनली आम्ही 8 वाजता रात्री पोहोचलो कपिलधारला। मग तिथे काही असं कपिलधार अंधार असल्यामुळे आम्हाला जास्त काही दिसू नाही लागलं, पण पाण्याचा जो आवाज होता तो खळखळता आवाज होता आणि ते दिसायला खूप सुंदर होतं। ते की आम्ही सेकंड टाइम गेलो होतो तेव्हा पण म्हणजे पहिल्यांदा गेलो तेव्हाही अंधारच होता, आताही अंधार। मग आम्ही ते छोटे मोठे फोटोज काढले आणि मग पुढे असंच फोटो काढत गेलो। सासूबाईने एन्जॉय केलं। मग आम्हाला इतकी भूक लागली, मग आम्ही पातळीच्या जवळजवळ आलो। मग हॉटेलला गेलो। हॉटेलला आम्ही खूप छान जेवण केलं, पण जेवणाचा व्हिडिओ घेता आला नाही, त्यामुळे आम्ही मग ते व्हिडिओ घेतला नाही। मग आमची माही म्हणाली की चला चाची थोडा व्हिडिओ घेऊ। मग आम्ही घेतला। मग तिला मग फोटो पण काढायचे होते, मग तिचे मी फोटोज काढले आणि मग आम्ही पुढेच असं निघालो, पुढचा परतीचा प्रवास केला। मग आम्ही फायनली 11 वाजता 11:30 तिथून निघालो। तर तुम्ही या जागेला नक्कीच भेट द्या आणि तुम्ही पण एन्जॉय करा आणि फॅमिलीसोबत नक्की जा।